लक्ष्मी अमोल साखरे. मी आता 4थी शिकत आहे. तुम्हाला वाटेल मी पहिलीत अभ्यास करत असेल, मी हुशार असेल, पण मी पहिलीत हुशार होते, खरं अभ्यासच करत नव्हते. टीचरांचा खूप वेळा मी मार खाल्ला आहे. मग मी त्याच्यानंतर या टीचर म्हणल्या, लक्ष्मी तू हुशार आहेस, तू जर आणखीन अभ्यास केला तर तू मोठ्या पदावर जाऊन पोहोचशील. मग मी तेव्हापासून अभ्यास करायला सुरुवात केली. मग आम्हाला तिसरीत नवले सर आले. नवले सर फळ्यावर जे देत होते ते समजात आधी जयवीरचं किंवा माझं नाहीतर प्रगतीचं असायचं. तेव्हा समर्थ नव्हता. आमचा अभ्यास झाल्यानंतर नवले सर म्हणायचे, तुम्ही इतकं फास्ट लिहिता, आणि आमचे अक्षरं बघितल्यावर सर म्हणायचे अक्षरं असली नसतात. म्हणून आमच्या सरांनी तिसरीत आम्हाला 12 खडी 14 खडी घेतली. तेव्हापासून आमचे अक्षर सुधारले. नवले सर म्हणत होते, शुद्धलेखनच्या 10 वळी लिहा, शुद्धलेखनच्या 20 वळी लिहा, शुद्धलेखनचं 1 पेज लिहा. त्यांनी आमच्यासाठी वही आणली होती शुद्धलेखन लिहिण्यासाठी. मला ही वही भेटली. ते म्हणाले, ते रोज फळ्यावरती शुद्धलेखन लिहित होते, आम्ही ते बघून लिहित होतो. सर म्हणायचे तसलेच अक्षर काढा, ज्याचे तसले अक्षर येईल त्याचा नंबर येईल. मग माझा आणि जयवीरमध्ये एका उपक्रमात आमचा दोघांचा नंबर आला. जसं तुम्ही पुढे जात जाल तसं तुम्ही मोठे होत जाल. मोठे म्हणजे उंचीनच नाही, आपल्या बुद्धीनं मोठे. आपण आपल्या पायावर कसे उभे राहायचे ते सरांकडून शिकू शकतो. आपण छोट्याशा आपल्या माऊच्या किंवा आपल्या भावाकडनं पण शिकू शकतो. तुम्हाला वाटेल आता आरुष पहिलीत आहे, आरुषचं आपण काय शिकणार, आपण तर दुसरीला आहे, आपण मोठं. असं काही नसतं. आरुषच्यात एक कला आहे, तो बोलतो, तो पळतो फास्ट, त्याला लंगडी येते, असं खूप काही कला असतात. ते आपण सरांकडून घेऊ शकतो. मी सुरस सरांकडून, नवले सरांकडून आणि प्रिया टीचरांकडून एक कला शिकले. प्रिया टीचरांकडून एक कला शिकले. त्या टीचर म्हणायच्या, तू उपक्रमात भाग घे आणि तू पहिलाच क्रमांक मिळवणार. मग मी जिद्द ठेवली आणि मी 2-3 दिवस आले नव्हते. माझा तो पहिलाच दिवस होता. त्याच दिवशी टीचरने मला गोष्ट दिली होती. माझी अर्धीच पाठ झाली होती, तरीही मी ती इथं आल्यानंतर आम्ही पाठ केली ती गोष्ट आणि आम्ही निघालो. मग नंतर नवले सरांकडून मी एक लय छान कला शिकले, त्यांची शिस्त खूप कडक आहे. त्यांची शिस्त म्हणजे काय, अभ्यास ज्याला केला नाही त्याला वळीत उभा करतात पण मारत नाहीत. ही शिस्त त्यांची मला खूप आवडली. आणि सुरज सरांकडून मी शिकले की फळ्यावर कसं लिहायचं, अक्षरं कशी लिहायची. वहीत अक्षरं सुंदर असून चालत नाही, फळ्यावर कसं लिहायचं. तरीही मी सुरज सरांचे पाय दुखतील, आपण त्यांना खुर्ची द्यावी का, मला ती गोष्ट करायची होती.